आलमट्टी धरणाच्या संदर्भात जी त्याचं उंची वाढवण्याचा धोरणात्मक निर्णय सरकार घेत आहे त्याच्या विरोधात जे पूरग्रस्त सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उपस्थित सर्व नागरिक, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि उपस्थित बंधू भगिनी, माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना सन 2005 साली, सन 2019 साली ज्या पुराला आपल्या सर्वांना दुर्दैवाने सामोरे जावं लागलं, त्या पुराचा उल्लेख करत त्या पूर आपल्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कुठल्या कारणांमुळे आला याचाही उल्लेख आणि त्याची कारणं आपल्या सर्व आधीच्या वक्त्यांनी सांगितली। गेले 2005 साली माझ्या मतदारसंघातील पलूस तालुका हा, या तालुक्यातील कृष्णा नदीकाठ अनेक गाव आहेत आणि 5 साली आम्ही हा पूर आणि त्या पुराचा फटका सोसला आणि 2019 ला सुद्धा या पुराचा प्रचंड मोठा त्रास आपल्यासारखाच आमच्या कृष्णा नदीकाठ असणाऱ्या गावातील लोकांना झाला। गेल्या 100 वर्षामध्ये असा पूर कधी लोकांनी पाहिला नव्हता। असा पूर दुर्दैवाने 19 साली आपल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांना पाहायला मिळाला। पूर ओसरल्यानंतर तत्कालीन राज्य सरकारने आणि पुढील सर्व सरकारने या पुराचा अभ्यास करण्याकरता काही समित्या गठीत केल्या आणि त्यामध्ये वडनेरे समितीची या ठिकाणी स्थापना आणि निर्मिती केली। आलमट्टी धरणाबाबतीत त्याचं जे काही बॅकवॉटरचा फुकटा ह्याचा आपल्याला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला त्रास होतो, हा प्रत्यक्षपणे आपल्या पूरग्रस्त लोकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून वडनेरे समितीने जो काही अहवाल तयार केला त्यामध्ये विशालरावांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रातली आणि सांगली कोल्हापूरच्या जिल्ह्यातील जी काही कारणे ज्याला पूर येतो त्याचा शोध घेतला, परंतु महाराष्ट्राच्या सीमे पलीकडची जी काही कारणे त्याचा त्या वडनेरे समितीने शोध घेतला असं माझं मत नाही। खरं तर त्यांनी त्या कारणांचाही शोध घेणं आवश्यक होतं, परंतु कुठे कुठे पाणी मुरतं, कुठे पाणी या ठिकाणी राहत नाही, इतर काही तांत्रिक मुद्दे असतील, या सगळ्या गोष्टींचा खुलासा वडनेरे समितीने केला। पण आलमट्टी धरणाबाबतीत जे काही त्यांनी खरं म्हणायला हवं होतं ते म्हणण्याचं धाडस या वडनेरे समितीच्या लोकांनी दाखवलं। एक दिवसाचं शिबिर आम्ही सांगलीमध्ये घेतलं, त्याच्यावर मोठी चर्चा झाली आणि कुठेतरी असं मला जाणवलं की आपण सगळ्यांनी वडनेरे समितीचा अहवाल हा कुठेतरी दुर्दैवाने आपण सगळ्यांनी स्वीकारून आपण त्या ठिकाणी गप्प बसण्याचं काम केलं। माझं ठाम मत आहे की वडनेरे समितीचा अहवाल हा चुकलेला आहे आणि चुकलेला अहवाल हा आपण या शासनाला आपल्या सर्वांचं कशा पद्धतीने चुकला हे सत्य आणि वस्तुस्थिती मांडण्याची भूमिका आम्ही लोकप्रतिनिधी आणि आपल्या सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्त जिल्ह्यातील लोकांनी हे करणं आवश्यक आहे। मला आठवतं ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, मी आणि बंटी पाटील साहेब आम्ही राज्यमंत्री म्हणून काम करत होतो। आदरणीय राजेंद्र पाटील साहेब तुम्ही त्या काळात राज्यमंत्री म्हणून काम करत होता आणि त्यावेळेस या ठिकाणी जाळकुळी साहेब कर्नाटक राज्याचे हे पाटबंधारे विभागाचे मंत्री होते, त्यांना आम्ही भेटून पत्र सादर केलेलं होतं सन 2021 साली आणि पुन्हा 21 ला त्यांनी सह्याद्रीच्या मुंबईच्या गेस्ट हाऊसवर एक बैठक बोलवली। त्या बैठकीमध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब उपस्थित होते, मी होतो, बंटी पाटील साहेब होते आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये या पूर नियंत्रणाच्या बाबतीमध्ये पहिली अधिकृत बैठक ही मुंबईमध्ये सह्याद्रीच्या या ठिकाणी मी पुढाकार घेतल्यामुळे झाली होती। परंतु बैठक झाली, दुर्दैवाने नंतर कर्नाटक राज्याचे इलेक्शन झालं, सरकार बदललं। मी सातत्याने विधानसभेच्या सभागृहामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय। सांगली कोल्हापूरचे आमचे सर्व सहकारी कोण विधानसभेत कोण विधान परिषदेमध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय की कुठेतरी या पुराबाबतीत जे ठोस निर्णय आपण राज्य सरकार म्हणून 19 साली घेतले होते त्याची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करत असताना या आलमट्टीच्या धरणाबाबतीत जे काही कर्नाटक सरकार निर्णय घेते त्याच्यासाठी कर्नाटक सरकारची चर्चा ही सुरू करणं आवश्यक आहे। ती भूमिका आम्ही सभागृहात मांडली, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा मांडली। प्रत्येक वेळी सरकारकडनं आणि पाटबंधारे विभागाच्या मंत्र्यांकडनं आम्हाला आश्वासन मिळालं की
लवकरात लवकर आम्ही त्याच्या बाबतीत बैठक बोलवू आणि त्या बाबतीत पुढील कारवाई करू। आणि म्हणून माझी विनंती आहे, राजेंद्र पाटील साहेब तुम्ही असाल, बंटी पाटील साहेब आणि आम्ही लोकप्रतिनिधी जे आमदार खासदार आहेत सगळ्यांना, की राज्यामध्ये बैठक होईल, लोकसभेमध्ये विशालदादा आणि या ठिकाणी आमचे नरेश माने इथे बैठक घेतील, ते तर पाठपुरावा छत्रपती शाहू महाराज करतील। ही बैठक करत असताना सरकार म्हणून महाराष्ट्रात जे काही ठोस भूमिका करायची आहे, पाटबंधारे विभागाच्या मंत्र्यांसोबत एक बैठक होईल, कारणांची शोधाशोध होईल, पुन्हा त्याच्यावर चर्चा होईल, त्याच्यावर उपाययोजना ठरवल्या जातील। परंतु ही जी बैठक सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्त लोकांच्या हितासाठी करायची ती माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच घ्यायला हवी, हा आमची ठाम मागणी आहे। आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याला उपस्थित पाहिजे, जेणेकरून जे काही उपाययोजना असतील त्याच्यावर एक खास निर्णय आणि ठाम उपाययोजना या ठिकाणी घेतली जाते। आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आज एक प्राथमिक स्वरूपात आपण या ठिकाणी सांगली कोल्हापूरचे लोक एकत्रितपणे एक दिलाने एक विचाराने सर्व जाती धर्मातील सर्व पक्षातील लोक आपण एकत्र आलो आणि आज अंकली पुलावर हा आपण चक्काजाम आंदोलन केलं। का पोलिसांनी थोडस आम्हाला सुरुवातीला त्रास दिले आमच्या लोकांना, आम्हाला माहित नाही। पोलिसांना आम्ही विनंती करतोय, बंटी पाटील साहेब कोल्हापुरात करतायत, आम्ही सांगली जिल्ह्यातल्या आमच्या पोलिसांना अधिकाऱ्यांना करतोय की बाबा सगळ्या शांततेत आम्ही हा आंदोलन करत आहोत, फक्त लोकांना पोहोचून द्या, जेणेकरून त्यांच्याही भावना या ठिकाणी सरकारला कळतील, कर्नाटक सरकारला या ठिकाणी हे फोटो पाहिल्यानंतर जनतेच्या भावना कळतील। मला विनंती आहे की कुठेतरी या ठिकाणी प्रशासनाची आमची संयमाची परीक्षा बघू नये। आज हे या ठिकाणी आम्ही शांततेत आंदोलन केलं, शांततेचा मार्ग निश्चितपणे स्वीकारला जाईल। पण जसं राजेंद्र पाटील साहेबांनी सांगितलं, जर सांगली कोल्हापूरच्या आमच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना ज्यांनी सन 2019ला शेतीचं नुकसान सोसलं, ज्यांनी या ठिकाणी स्वतःच्या डोळ्यांनी आपली घरं पडलेली दुर्दैवाने पाहिली, अशा सगळ्या शेतकऱ्यांच्या लोकांच्या भावना जोपासण्याकरता आम्हाला पूर्ण हायवे सुद्धा बंद करावा लागला, तरी या शेतकऱ्यांच्या ताकदीने आम्ही तो हायवे बंद करू आणि या झोपलेल्या राज्य सरकारला भाग पाडू की तुम्ही कर्नाटक सरकारशी चर्चा करून जे काय हा अलमट्टी धरणाच्या उंची बाबतीत या ठिकाणी निर्णय होतोय त्याच्यातला एक तोडगा काढून मार्ग काढला पाहिजे। मागाशी विशालरावने चांगला मुद्दा मांडला की या ठिकाणी आपलं सरकार करतं, आपण पहिलं तर या ठिकाणी कायद्याचे सुद्धा मार्ग स्वीकारले पाहिजे। कुठेतरी राज्य सरकारने कोर्टात केस दाखल केली पाहिजे, सुप्रीम कोर्टाच्या चौकटीत या ठिकाणी आज जो पाण्याचा लवादाचा प्रश्न आहे, जो महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या 4 राज्यांचा आहे, त्याच्या बाबतीतला सुद्धा जो सुप्रीम कोर्टात निर्णय प्रलंबित असताना आज एखादं राज्य असं परस्पर निर्णय घेऊ शकत नाही, आम्ही त्यांना घेऊन देणार नाही। आणि म्हणून माझी नम्रपणे विनंती, ह्या बाबतीत चर्चा पहिला केली पाहिजे आणि चर्चेच्या मार्गात आपला राज्य सरकार, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचं आणि शेतकऱ्यांचं हित जोपासण्याकरता जर गरज पडली तर सुप्रीम कोर्टाची सुद्धा पायरी आपण चढून ठामपणे त्यातला तांत्रिक अभ्यास करू की ह्या अलमट्टी धर्मामुळे त्याच्या असणाऱ्या फुगटामुळे कसा आमच्या शेतकऱ्यांना त्रास होतो, लोकांना त्रास होतो, याचा बारीक अभ्यास करून ते सिद्ध करून या ठिकाणी आपण सुद्धा कायद्याचा मार्ग पत्करला पाहिजे। आणि म्हणून मी जास्त लांबलचक भाषण करणार नाही, तुम्ही सगळी मंडळी आज सकाळपासून आपल्या गावातून, आपल्या घरातून, उन्हात तानाचं या ठिकाणी सकाळपासून थांबलेला आहात। ही सगळी लोकप्रतिनिधी सर्व पक्षातली आज या व्यासपीठावर केवळ आपल्या न्याय हक्कासाठी एकत्रित आम्ही आलेलो आहोत आणि हा लढा या ठिकाणी आम्ही एक दिलाने एकत्रित सांगली कोल्हापूरचे लोक आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे आपल्यासाठी लढू आणि यातनं निश्चितपणे जर काही चुकीचं घडत असेल तर त्या चुकीच्या गोष्टी होणाऱ्या, ज्याला आपल्या लोकांना त्रास होत असेल त्याला विरोध करण्याचं काम निश्चितपणे आम्ही ते होऊन देणार नाही, एवढा विश्वास आपल्याला देतो। पुन्हा एकदा माझ्या पलूस कडेगाव मतदारसंघाच्या वतीने या आंदोलनाला मी जाहीर पाठिंबा देतो, कारण माझा पलूस तालुका हा पूरग्रस्त तालुका आहे, लोकांच्या डोळ्यातले अश्रू मी या डोळ्यांनी पाहिलेले आहेत आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी ते अश्रू पोचण्याचं काम दिवस रात्र सन 2019 मध्ये केलेलं आहे। आणि म्हणून एक पूरग्रस्त लोकप्रतिनिधी म्हणून, पूरग्रस्त नागरिक म्हणून या ठिकाणी तुमच्या भावनांना या आंदोलनाला मी जाहीर पाठिंबा या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वतीने देत मी माझं मनोगत तिथंच थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बंटी पाटील राजू शेट्टी काही कारणाने या ठिकाणी येऊ शकत